सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे डोंबिवली के कुंभारखाना पाड़ा परिसर में क्षय लेने की होड़ में भाजपा और शिवसेना आमने सामने आ गए हैं। बता दें कि डोंबिवली के कुंभारखाना पाड़ा परिसर में गणेश घाट का लोकार्पण के दरमियान शिवसेना शिंदे घाट और भाजपा कार्यकर्ता आमने सामने आ गए हैं और शिवसेना शिंदे घाट ने अपना शक्ति प्रदर्शन दिखाते हुए मंत्री महोदय व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण की गाड़ी को भी रोका गया। वहीं शिंदे घाट द्वारा आरोप लगाया गया कि भाजपा पदाधिकारियों ने जो बैनर लगाया था उसे उन्होंने ढक दिया। वहीं इसको लेकर भाजपा और शिवसेना के कार्यकर्ता दोनों आमने सामने आ गए। पोहोचलोय तिकडेच। हॅलो सर, आज डोंबिवलीमध्ये एका पक्षप्रवेश पाहायला मिळाला। मनसेचे पदाधिकारी असतील किंवा नेते मंडळी हे आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे, काय तुमची प्रतिक्रिया? खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या दोघांची कार्यपद्धती, महाराष्ट्राचा असणारा एकंदरीत देवेंद्रजींच्या स्वप्नामध्ये असणारा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचे असणारे प्रयत्न, त्या सर्व गोष्टी लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेश होतो आहे। प्रकाश भोईरजी असतील, सरोजजी ताई असतील, या सर्वजणं गेली वर्षानुवर्ष आम्ही सर्वजण या महानगरपालिका असेल किंवा डोंबिवलीमध्ये एकत्र काम करतो आणि आपल्याला माहीत आहे की पॅनल्सच्या आणि या परिस्थितीमुळे दोघंही नगरसेवक म्हणून काम करत असताना दोघंही वेगवेगळ्या पॅनल्समध्ये गेल्यामुळे थोडासा अडचणीचा भाग, टेक्निकली ज्याला म्हणतात, तो फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून आला। त्यामुळे दोन वेगवेगळ्या पॅनलमध्ये थोडंसं पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं हे सर्व कार्यकर्त्यांचं असं मत झालं की आपण काय करावं। आणि मग मी खरं तर त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि प्रकाश भोईरजींचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमधून लढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला। आम्ही वर्षानुवर्ष एक परिवार म्हणून एक डोंबिवलीमध्ये काम करतो आहे, त्यामुळे त्यांनी आज जो प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। आता माजी नगरसेवक आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती आणि आता प्रकाश भोईर पश्चिमेतील येणार आहेत असेही तुम्ही संकेत दिले आहेत। प्रकाश भोईर आज आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व सहकारी आलेले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे। आज त्यांनी या ठिकाणी एक उद्यानाचं उद्घाटनही केलं, त्यामुळे एक चांगलं वातावरण हे कल्याण डोंबिवलीमध्ये आहे। माननीय ठाकरे चिन्हामध्ये सांगितलं